शाळेतून घरी चाललेल्या चिमुकल्याला एसटी ड्रायव्हरनं उडवलं आणि उलट्या काळजाचा ड्रायव्हर खुशाल हसला. घडलं काय तर मुलगा व त्याचे वडील परळ ब्रिज उतरून सेंट्रल रेल्वे वर्कशॉप जवळील सिग्नलवर थांबले होते. सिग्नल सुटण्यास अवघे 10 ते 15 सेकंद बाकी असताना मागून भरधाव वेगात आलेल्या शिवशाही बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेचा वेग इतका प्रचंड होता की दुचाकी रस्त्यावर फेकली गेली आणि अथांग गंभीर जखमी झाला. ही शिवशाही बस क्रमांक MH09EM 8639 असून बस चालकाचे नाव श्यामराव नाथराव नागरगोजे असे आहे. चालकाने वाहनावर नियंत्रण न ठेवता निष्काळजीपणे आणि वेगात बस चालवल्यामुळे हा अपघात झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. अपघातात अथांगच्या डोक्याला आणि शरीराच्या विविध भागांना गंभीर दुखापत झाली व त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. अखेर झुंज अपयशी ठरली असून त्याचा मृत्यू झाला आहे. मंदार तावडे यालाही या अपघातात दुखापत झाली आहे. दरम्यान संबंधित बस चालकाला पोलिसांनी तात्काळ अटक केली होती, मात्र नंतर त्याला जामिनावर सोडण्यात आले. यानंतर बस चालकाचा हसतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप उसळला आहे. एवढ्या गंभीर अपघातानंतरही चालकाच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेश नाही, अशी तीव्र प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर स्थानिक नागरिक, सामाजिक संघटना आणि पालक वर्गाकडून दोषी चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. तसेच सार्वजनिक वाहतुकीच्या वाहन चालकांवर अधिक कडक नियंत्रण ठेवावे आणि वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे, अशी मागणीही जोर धरू लागली आहे.